सरपंच वरून मी माझ्या कार्यकालात विविध विकास कामे केली. मी आता भाजप भारतीय जनता पार्टी या पक्षातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार होतो. मी नामदार छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर आमचे जे मित्र आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडेही मी इच्छुक उमेदवारासाठी मागणी केली होती, पण आम्हाला डावललं गेलं. तर आम्ही काल अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे. तुम्ही सांगा काय तुम्ही आता जे इथं आता ही उमेदवारी अर्ज दाखल केली अपक्ष, काय लोकांचा तुम्हाला किती संपर्क चांगला आहे. म्हणजे संपूर्ण घाटामंडळातून आपशिंगे असेल, तिकडं नांदगाव वगैरे, देशमुखनगर, कामेरी, तासगाव, अंगापूर, निगडी, धोंडेवाडी या प्रत्येक गावातून आम्ही थोडंसं चाचपणी केली तर प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतो. प्रत्येक जण म्हणते काय असं नका, अपक्ष तर अपक्ष लढायची आम्ही तयारी ठेवलेली आहे. किती वर्ष झाली भारतीय पक्षात मी 10 वर्ष झाले. भारतीय जनता 10 वर्षापासून झाले. काय तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला कुठल्याही पदाचा संपर्क केला नाही केला? काय जर नेत्याने संपर्क केला तुम्ही थांबू शकता काय? आता येणाऱ्या कालावधीत म्हणजे येणारे वेळ काय असेल ते ठरवेल. आता पण आम्ही म्हणजे पूर्ण ताकदीने लढण्याची आमची तयारी. काय उद्योग सामाजिक वारसा आपला म्हणजे ग्रामपंचायत सरपंच असल्यापासून आहे. परत विकास सोसायटीचं विद्यमान आता संचालक आहे. विकास कामाचा अनुभव असल्यामुळे संपूर्ण भागात विकास कामे करण्याचा आमचा या गावचा सरपंच या नात्याने ह्या भागात फिरताना मी लोकांशी चर्चा केली. तर ह्या भागाचा काही विकास कमी आहे, तो विकास करण्याचा माझा या उमेदवारीच्या माध्यमातून मानस आहे. नेत्यांनी तुम्हाला संपर्क केला नाही तर किंवा केला तर उमेदवारी ही कशा पद्धतीने वाटणार? उमेदवारी आम्ही आता अपक्षाचा फॉर्म भरलाय, आम्ही उमेदवारी लढणार. अजून आमच्याशी कोणी काही संपर्क केलेला नाही.